अर्ध्या रस्त्यामध्ये ना आमची गाडी खराब झाली होती. काय सांगायचं, आम्ही ना निघालो होतो नरसोबावाडीला गाईज. तर त्यासाठी ना आम्ही ना जेव्हा शिरोळ म्हणून होतं गाव ना, त्याच्या पुढे 2 किलोमीटर आमची गाडी ना गुर 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 करत होती. का बरं सांगू? पेट्रोल काय मम्मा? किसमिस पाहिजे. संपून टाकली ना आणू या नंतर. तिला ना व्हिडिओमधलं ना बघून किसमिस याद आले. गाडीला काय झालं होतं माहिती आहे, आमची गुरगुर गाडी करलती होती ना. पेट्रोल भरायचं ना, त्याच्यामधलं काय म्हणतो एअर मशीन खराब झालं होतं मग त्यासाठी एअर फिल्टर म्हण त्यासाठी ते गाडी गुरगुर करालती. मग ते एकाला विचारले आम्ही, इथं 2 किलोमीटर आम्ही मागे येऊन अजून पुढे कशाला जायचं म्हणून, पुढे काय नव्हतं म्हणून त्यांना विचारलं, या एअर फिल्टर बसून देताव का म्हणजे. पहिला त्यांना चेक करून म्हणलं एअर फिल्टर गेले आमच्याकडं, तर नाही म्हणला. आता काय करायचं मग? जायचं तर कुठं दोघं तिघाला विचारलं. त्यांना म्हणतो शिंगपूरला जायचं, 1 घंटा पाहिजे आणायला, बसवायला 2 घंटे, म्हणजे तुम्हाला 5ला गाडी भेटते असं म्हणत. आमची गाडी झाली होती 3ला खराब. मग त्यासाठी ना काय करायचं म्हणून त्यांना त्यांच्या एका दोस्ताला फोन केला होता. मग त्याच्यापाशी होतं, बाय चान्स भेटलं होतं. मग त्याच्याकडे गेलो. 2 तास आम्हाला गाडी रिपेअर करायला लागलं गाईज. कारण ते पेट्रोलचं ना एअर असते ना, ते आतमध्ये असते, त्यांचा हातच जाणं लागलं. तर त्यांनी 2 घंटे लागलं. फिर बी त्यांनी करून दिले. त्याच्यानंतर 5ला आमची गाडी रिपेअर झाली. नंतर आम्ही 5ला अजून रिटर्न गेलो होतो नरसोबावाडीला. मस्तपैकी दर्शन करून आलो होतो. असं अर्ध्या रस्त्यामध्ये गाडी खराब झाली, काय करायचं तुम्ही सांगा. अजून फिर बी दिवस म्हणूनच लवकरच आम्ही डिझाईन करायला का लवकरच काय म्हणतो. बरं झालं, अजून अर्ध्या वाटात कुठं खराब झालं, प्रॉब्लेम होता ना गाईचं. फिर बी चांगलं टाईम होता म्हणून चांगलं झालं. कधी काय पण होऊ शकते, संकट कधी पण येऊ शकते. खरं सांगते, असलं आम्हाला गाडीचं पण लई प्रॉब्लेम होते. काय ग बी तसं करतेस? अगं समंता कसं करली बघे वाईस वर करताना. आम्ही समंता लई दिवस झाला आम्ही नरसोबावाडीला जाणार ते. समंताचं आम्ही जावळ करण्यापासून आत्ता आलो म्हणून विचार केला, समंताची डॅडी पण सुट्टी घेतली ते जायला म्हणून. त्यासाठी तसं झालं. येताना दर्शन करून येताना काय झालं होतं माहिती आहे, वाटामध्ये आम्ही एका जागी पेढे बघलो होतो. एक पेढ्याचं दुकान होतं ना, ते आता काही की खोबराचे पेढे जे होते ना, हां, त्याच्या डब्यामध्ये असलं मोठं आळी चाललं होतं पॅक केले डब्यामध्ये. खरं आम्ही नाही घेतलं, ट्रायलला खाल्लो. खरं दुसऱ्या डब्यातलं खाल्लं. खरं दुसऱ्या डब्यात एवढं मोठं आळी होतं गाईज. जाऊ द्या, थोडा कुंकू हळद घेतलं. कुंकू हळद ना घरी संपून गेलं होतं म्हणून. अजून येताना काय म्हणतो, समंता मस्तपैकी ती जेव्हा गाडीवर बसते ना तेव्हा झोपते. इथं बघा वाटामध्ये आम्हाला पान भेटेल, तर मला पान खायचं लई पसंत येते. अजून फ्रेश जेव्हा पान असते ना तेव्हा छानपैकी लई जेवण जेव्हा करून खाताना तेव्हा तर लई भारी वाटते. पोटामध्ये मला वेगळंच फील होते जेव्हा पान खात होताना तेव्हा. त्याच्यानंतर समंता काय खाऊ नकोस, इथं वडापाव जेन खाल्ला ना, मला काय तेवढं खास लागत नाही गाईज. समंता डोंट ईट टू, काय खाल्लीस तो? नंतर नाही ते एक वडापाव, दोघं एक वडापाव खाल्लो. समंताचंच काही ते खाणार नाही काय नाही. समंता डोंट ईट. नंतर ना काय म्हणतो, आम्ही घरी केव्हा आला माहिती आहे, 7 वाजता घरी आलो. असं तसं करत काय करायचं, असं गाडी जेव्हा रिपेअर बंद पडते ना तेव्हा असं प्रॉब्लेम होतात घरी येऊन. मस्तपैकी इथं बघा कांदा, टमाटो, कोथिंबीर, वाटाणे, गाजराचं वाटाण्याचं सीझन आहे आता. मसाला भात मस्तपैकी करते. अजून असतं थोडंसं खात आहो. थोडं खाऊन आलो. अजून थोडंसं भूक आहे. त्यासाठी समंताची डॅडी तिथं बघ